आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे यांनी पाण्याचे काही घोट घेतले, पण आता पाणी पितोय, पुन्हा पिणार नाही असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। पण त्यांनी डॉक्टरांना देखील तपासणी करण्यापासून अडवल्याचं यावेळी पाहायला मिळालं। याचप्रमाणे आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांनी केलंय। जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं आणि उपचार घेण्यास नकार दिला। जनतेच्या मुलाबाळासाठी लढताय, पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पण दादा पाणी प्लीज, आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे। या सरकारची गिरणी कशी काढायची आपण सगळे मिळून ठरवू, पण दादा तुम्ही चांगले राहिले पाहिजेत। अख्खा महाराष्ट्रात करोडाला इथं आलेला आहे, आपला हे घरादार पंढरपूर झालेला आहे तुमच्या नामचं। आम्ही पंढरपूर म्हणूया याच्यानी, पण प्लीज पाणी द्या। गोरगरिबांच्या लेकरांचे प्रश्न त्यांनी दाखवले, त्यांना धमक्या द्यायला आला तर पाणी पाजायला आला, असं चालणार नाही, असं नसतं। त्या बिचाऱ्यांनी कोणी नसलं तरी पण त्यांनी तुम्हाला दाखवलं, तुम्ही म्हणता त्यांना तुमची व्यथा त्यांच्यापाशी मांडा, तुमचा मराठा समाजाचा मान सन्मान करून चला एखादा घोट पाणी घेतो मी, बस का। पण तुम्ही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। सरकार आणि जरांगे यांच्यातल्या संभाव्य चर्चेविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर नवा वाद सुरू झालाय, तर जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मग काय त्यांच्या कानात बोळे घातले का? काल काय सांगितलं मग मी, या म्हणलं ना तुम्हाला मराठी अडवणार नाही चर्चेला। मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस असून या काळात सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत, त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडलाय। दरम्यान प्रसारमाध्यमांसमोर चर्चा होत नसते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीवरच्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे। त्यावर जरांगे पाटलांनी ही तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। मग काय त्यांच्या कानात बोळे घातले का? काल काय सांगितलं मग मी, या म्हणलं ना तुम्हाला मराठी अडवणार नाही चर्चेला। फक्त एकदाच तुम्ही चर्चेला या, मला बोलता येतं तोवर, नंतर येऊन उपयोग नाही। तुम्ही आजच्या आज या, उद्याच्या दिवसात या, तुम्ही या प्रत्यक्ष चर्चेला। खरं तर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली होती, मात्र त्या 40 दिवसात सरकारला मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेता आला नाही आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसलंय। तर इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या टार्गेटवर आले। मनोज जरांगे पाटलांच्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या उपोषणामुळे शिंदे सरकारची राजकीय कोंडी झाली आहे, कारण आता राज्यभर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, तर विरोधकांनाही राज्य सरकारवर टीकेची आयती संधीच मिळाली आहे। आम्ही सांगितलंय की जरांगे, मी आता पण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटलांच्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या सोबत करोडो लोक उभे झालेत, म्हणजे सरकारच्या विरोधात, सरकारचं हे फेल्युअर आहे, सरकारच्या विरोधातला उद्रेक आहे। आणि सरकारने जे काय आश्वासन 2014 मध्ये दिलं होतं, भाजपनं दिलं होतं, ते पूर्ण करावं। दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। तसंच संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंना पाणी पिऊन उपोषण करण्याचं आवाहनही केलंय। व्यवस्थित असणं हे समाजाच्यासाठी फार महत्वाचं आहे। तुम्ही पाणी प्यायलाच पाहिजे असं मला असं वाटतंय। म्हणजे मी तुम्हाला विनंती करणार नाहीये, पण तुम्ही प्यायला शेवटी समाजाला तुमचा प्रश्न जर सोडवायचे असतील, तुमची तब्येत असणं महत्वाचं, चांगली असणं महत्वाचं आहे। आमरण उपोषणाचा 5वा दिवस असल्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचं आव्हान शिंदे सरकारसमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंबंधीच्या शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानं आंदोलक आक्रमक झालेत। गावबंदीच्या सोबतच आंदोलकांनी आता मंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमांना सुद्धा कडाडून विरोध सुरू केलाय। सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा या विरोधाचा सामना करावा लागतोय। कुठे वाहनांची तोडफोड होते, तर कुठे घेराव, तर कुठे निदर्शनं। या माध्यमातून राज्यातला मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं आता सर्वच नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला।
शिंदेंना विधान परिषदेतून आमदार करण्याचा मार्ग खुला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस यांच्या या दाव्यानं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाले, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. शिवसेना आमदार अपात्रतेवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणी संभाव्य निर्णयाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असून शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. एक गृहीतक म्हणून सांगतोय की एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. ते विधान परिषदेवर येतील, पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील असा तर्क लावणं चुकीचं आहे. आमच्याजवळ अशी संख्या आहे ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काही अडचण नाहीये. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा हा प्लॅन बी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी आपण वारंवार दिल्ली वाऱ्या करता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ यासाठी तुम्ही केंद्राकडून निर्णय घेऊन येता आणि त्यांना बुकतो. मग तुम्ही जरांगे पाटलांना प्रधानमंत्र्यांकडे का घेऊन जात नाही? फडणवीसांच्या त्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांची काहीशी कोंडी झाल्याचं चित्र आहे. ते अपात्र होण्याची शक्यता नाही. आम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करताना सगळ्या बाजू तपासून घेऊन सगळ्या बाजूंचा पुरेपूर अभ्यास करून मेरिटमध्ये असणारा निर्णय आम्ही घेतलाय. त्यामुळे त्याचा आदर हा माननीय विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीमध्ये सुद्धा राहील असं वाटतंय आम्हाला. गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्ष त्यावर निकाल देण्यापूर्वीच दाव्या प्रतिदाव्यांनी राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकांना थोडा वेळ आहे, पण आत्तापासूनच राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपनं राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली, तर महाविकास आघाडीनं बैठकांचा धडाका लावलाय. महाविकास आघाडीला लोकसभेसाठी उमेदवार मिळणार नाहीत असं भाजपनं म्हटलंय, तर काँग्रेसनं भाजपला चोख उत्तर दिलंय. त्यांची रणनीती अतिशय बरोबर आहे, आमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे. यांची जिथे ताकद होईल तिथे उभे राहील. 48 विधानसभामध्ये लोकसभामध्ये 40 ठिकाणी त्यांची काही ताकद नाही, तर त्याने कोणाही तिथे उभे करू नये. लोकल बॉडीच्या निवडणुका घ्यायला सांगा ना त्यांना. म्हणजे कोण निवडून येतं कोण नाही ते लोक ठरवणार ना. तुमच्या जो पैसे झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, त्या पैशाच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येणार असेल त्यांना वाटत असेल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या. लोक निवडणुकीची वाट पाहतात आहे आणि भाजपला घरी पाठवायची वाट पाहतात आहे. सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली. सोमवारी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर एकाच वेळेला 2 ठिकाणी सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं देशाचं लक्ष लागलंय. या आधीच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलंही होतं. परिणामी सोमवारी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये काय होणार याला महत्त्व प्राप्त झालंय. आणि याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांची सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासोबतची बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. सर, काय चर्चा झाली आज साधारणपणे? झाली. जो कायदेशीर सल्ला घ्यायचा होता तो घेतलेला आहे आणि या संदर्भातली आमची भूमिका आम्ही कोर्टात मांडू उद्या. शिवसेना ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर अविश्वास व्यक्त केलाय. तसंच राज्यातलं सरकार हे घटनाबाह्य असल्याचा पुनरुच्चारही संजय राऊतांनी केलाय. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही. त्याने आतापर्यंत 4 पक्ष बदलले. ते शिवसेनेमध्ये होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, आता भाजपात आहे, अधेमध्ये आणखी कुठेतरी होते.
ज्यांना पक्षांतराविषयी चीड नाही, तर पक्षांतर हा त्यांचा राजकीय धर्म आहे, त्यांना इतक्या मोठ्या पक्षांतराविषयी काय चीड असणार, ते काय न्याय देणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत प्लॅन बी विषयी भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर विधान परिषदेच्या माध्यमातून तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा प्लॅनच फडणवीसांनी उघड केलाय. आणि या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या गोटात काय सुरू आहे ते आता पाहूया. ते अपात्र होण्याची शक्यता नाही. आम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा, सुप्रीम कोर्टातली सोमवारची सुनावणी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी या तिहेरी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढे काय घडणार याचीच उत्सुकता आता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवलाय. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली. मात्र ही युती ठाकरेंनी तोडावी. जर युती तोडली नाही तर 440 वॉटचा शॉक देऊन त्यांचा कोळसा करा, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कल्याणमध्ये केलं. चंद्रशेखर बावनकुळे आज कल्याण, डोंबिवली आणि अन्य ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी पोहोचले होते आणि त्यावेळेला कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळे यांनी हल्ला चढवलाय. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली. मात्र ही युती ठाकरेंनी तोडावी. जर ही युती तोडली नाही तर 440 वॉटचा शॉक देऊन त्यांचा कोळसा करा, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलंय. उद्धव ठाकरेजी, तुम्ही त्या उदयनिधीसोबत युती केली आहे 28 पार्ट्यामध्ये, आणि उद्धव ठाकरेंनी जर युती तोडली नाही तर या ठिकाणी जेव्हा कल्याणमध्ये मत मागायला येईल तेव्हा तुम्ही काय कराल? हिंदू संस्कृती संपवणारी भाषा करणाऱ्यांसोबत तुमची युती आहे उद्धव ठाकरेजी, शरद पवार. हे भारत देशाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? जरा जोरात सांगा. त्यांचा धर्म कोणता आहे मला माहिती नाही. माझा धर्म माणुसकी आहे आणि भगवान श्रीरामाला मानणारा मी आहे. त्यांच्या धर्माचा पताच नाही काय आहे. आमचा धर्म माणुसकीचा आहे, जो भगवान श्रीरामाने आम्हाला शिकवला. ज्यांना धर्म कोणता आहे त्यांचा, कोणतं काय, कुठला सनातन बोलतात, काय बोलतात, तो त्यांचा प्रश्न आहे. केरळच्या एर्नाकुलममधल्या स्फोट आणि हमासचं कनेक्शन असल्याची बातमी आता येते. तशा प्रकारची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळात 3 स्फोट झाले आणि यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक 45 जण साधारणपणे जखमी आहेत. पाहुयात या स्फोटाच्या हमास कनेक्शनचा एक रिपोर्ट. ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळात रविवारी सकाळी 9च्या सुमारास एका पाठोपाठ एक असे सलग 3 स्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की त्यामुळे तिथे आग लागली. एर्नाकुलम मधील कलामासेरीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि त्यांच्या पाठोपाठ एनडीएचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटाचं दहशतवादी संघटना हमास सोबतचं कनेक्शन असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण शुक्रवारी मल्लपूरमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत हमासचा नेता खालिद मशेलनं ऑनलाईन उपस्थिती लावली होती. बुलडोझर हिंदुत्व उखाडून फेका अशी घोषणाबाजी त्यावेळी करण्यात आली होती. जमाते इस्लामीच्या युथ विंगच्या या रॅलीत गैरमुस्लिमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्रात आम्ही नेहमीच अलर्टवर असतो अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. असं आहे की आपण नेहमीच अलर्टवर असतो, वेगळा कुठलाही अलर्ट दिलेला नाही. आपण निश्चितपणे लक्ष ठेवून आहोत. जे काही केरळमध्ये घडलेलं आहे त्याची सगळी माहिती ही निश्चितपणे आपल्यापर्यंत देखील पोहोचेल. पण मुंबईसारखं एक अत्यंत महत्त्वाचं शहर आणि पुण्यासारखं एक अतिशय महत्त्वाचं शहर आपल्याकडे असल्यामुळे निश्चितपणे दोन्ही ठिकाणी आपण लक्ष ठेवून असतो. दरम्यान स्फोट प्रकरणी एका व्यक्तीनं आत्मसमर्पण केलंय. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती त्यानं दिली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली. एकंदरीतच दहशतवादी हमास आणि केरळमधील ब्लास्टचं कनेक्शन असेल तर हे देशासमोरील नवं संकट ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.